तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे, आपण आहे ना नवीन ग्रुपमध्ये आलोय। बोरिवली मधला ग्रुप आहे हा बघा, बोरिवली मधला ग्रुप आहे। आई जीवदानी राज बीट्स आहे। तर आजचा आपला ब्लॉग एकदम दणदणीत होणार आहे आणि आजच्या ब्लॉगचा कारण म्हणजे आज आम्ही बँजो आणि कीबोर्ड लावणार आहोत त्यामाचा। आणि नवीन ग्रुप आहे, नवीन पोरं आणि मी आणि आपला लंगोटी मित्र यश, आम्ही दोघं गावावरनं खास ऑर्डरसाठी आलोय। तर आता आम्ही आहे बोरिवली स्टेशनला आहे आणि ऑर्डर आहे ना ती कुठं गोराई नगर मध्ये कुठेतरी आहे, बोरिवली कुठेतरी आहे पश्चिम किंवा पूर्व। तर ठीक आहे, आता आम्ही बोरिवली स्टेशनवरती आहोत। आम्ही काय एवढे जण आहोत। तर मग आता आम्ही स्टेशनला आहोत, तर जातोय त्या बोटवरती, त्या जागेवरती जातोय। त्या जागेवरती गेल्याच्या नंतरला आपल्या पोरांची सर्व ओळख करून घेतो तुम्हाला आणि मग आपला वाजवण्याला स्टार्ट करू। आणि आजचा आहे ना देवीचं आगमन आहे, तर मग देवीचं आगमन आहे तर तिथं आम्ही वाजवायला जातोय। तर ठीक आहे, बघा जरा माहोल बघा, तसा हा माहोल आहे इथला। गणपती तिकडे वाजवायला गेला बघा आता गणपतीची गावी होतो। पाचचा माहोल बघा बोरिवली मधला। फुल ट्रॅफिक वगैरे आहे जराची, हा मार्केट। चला तर आता शेअरिंग रिक्षात बसलोय, आपली पब्लिक आहे ती तिकडे 3-4 जण बसले। आपण आहे ना आता त्या एका दादाच्या रूम वरती आलेलो, तर तिथनं सामान आपलं काढतात पोरं, सर्व सामान काढतात पोरं। आणि बघा आपल्या बीट्सचं नाव आहे राज बीट्स, बोरिवली पश्चिम। तर रूमवरनं सगळं सामान काढलेलं आहे, पोरं आपले खालती नेतात, कीबोर्ड वगैरे, भोंगे वगैरे, जे काही स्टँड वगैरे सगळं काय ते सर्व आपले पोरं आहेत ना, ते सर्व खालती नेतात सामान। तर आपला बँजो आहे तो मगाशी आपण चेक केला, बँजो वगैरे एकदम ओके वाजतं, कीबोर्ड आणि बँजो तर जातो खालती, सामान वगैरे भरतो। सामान वगैरे भरल्याच्या नंतरला मग आपण सगळी पोरं कॉलच्या ठिकाणी जाणार। तर सो फायनली आपला आहे ना टेम्पोमध्ये सामान भरतोय आता। तिथे बिल्डिंगमध्ये होता तो, आणला पोराने खालती, तर टेम्पोमध्ये भरतायत। 2 मिनिटांमध्ये टेम्पोमध्ये सामान भरूया, काही इथनं कल्टी। तर फायनली आपले पोरं पोचलेले आहेत मेन जागेवरती, सामान काढतायत। आणि जे समोर जे हे वाले लाईटी दिसत आहेत ना, तर खूप मस्त दिसत आहेत। त्या साईडला आहे ना जिथं आम्ही आलो आता, त्या साईडला खूप मस्त लाइटिंग होत होता, दिसायला खूप ऑसम दिसत आहे। आणि डेकोरेशन पहा किती मस्त केलंय, खूप मस्त डेकोरेशन केलंय। ते जे मगाशी आपण पाहिलं ते इकडे पण केलंय, या साईडला पण पूर्ण केलंय, ते तिकडे खूप मस्त डेकोरेशन केलंय। पाऊस आला एकदम जोरामध्ये, मगापासून नव्हता, आता पण लय जोरात पाऊस आला, इकडे पण तेच डेकोरेशन केलं, पण ते मस्त वाटतं, मला तर लय आवडलं। ते झाडाला बघा कसं लाइटिंग केलंय, खूप मस्त वाटतंय ते। पाऊस खूप लागतोय, आपली पोरं लावतात सेटअप, लावतात हल्लू लावतात सेटअप। आणि खूप पाऊस पडतोय ना, तर बँजो लावायचा काही विषय नव्हता, पण पोरांना बँजो पाहिजेलच। बँजो इथे लावणार आहेत, त्या साईडला कीबोर्ड किंवा इकडे त्या साईडला कीबोर्ड। ठीक आहे, अशा प्रकारे आता हाय चालू आहे, काम चालू आहे अजून।
आता डायरेक्ट सेटअप पूर्ण झाल्याच्या नंतर दाखवतो.
मंडळी, आता आपला झाला शो संपला आपला आणि आता लास्टची ट्रेन होती तर आम्हाला जायचं आहे दिव्याला आणि 12:40ची ट्रेन आहे दादरवरनं. तर मग आम्हाला जायचं लवकर. तर मग आपला शो संपला आणि आम्ही धावत पळत आलो. मी, यश आणि 2 जण आहेत आपले वादक आहेत. तर आम्ही पटकन आलो. आता ट्रेन पण सुटली आहे. तर मग सगळं सामान वगैरे घेतलं, बॅग वगैरे. तर मग आता जातोय घरी. तर मग चला आपल्या ब्लॉगचा इथं मी ॲड करतोय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर. तर मग ठीक आहे, चला बाय बाय.